आज आपल्याला अळूच्या पानांच्या देठांची भाजी करायची आहे। तर अळू इथे काढून घेतलेला आहे आणि देठं पाहू शकता इथे या देठांची दोरे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला भाजी करण्यासाठी आणि अगदी सहज दोरे निघले जातात आणि अशी जसे आपण गवार मोडतो तशा पद्धतीमध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत। तर अगदी पटकन ही भाजी करता येते आणि पाहू शकता अशाच प्रकारे दुसऱ्या देठाची देखील वरची साल जी आहे किंवा दोरे जे आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि तुकडे करून घेऊया। तर सर्व देठांचे अशाच प्रकारे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत। ते या भाजीसाठी जास्त वाटण न काढता अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये परंतु चविष्ट भाजी होते आणि अळूमध्ये व्हिटॅमिन सी असते, आपल्या शरीरासाठी पौष्टिक असते। तर पाहू शकता अशा प्रकारे सगळे तुकडे करून घेतलेले आहेत। तर आता 2 कांदे आपण बारीक कट करून घेतलेले आहेत। तर इथे शेंगदाणे देखील घेतलेले आहेत आपण आणि एक लसूण घेतलेला आहे सोलून, पाहू शकता। आता हे लसूण आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत। ओबडधोबडच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीमध्ये वाटण केलेलं आहे आणि या भाजीसाठी आपण 2 अळूची पानं देखील घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता ती बारीक आपण कट करून घेऊया। अळू हा आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि अळूमध्ये व्हिटॅमिन सी असते। हाडांच्या बळकटीसाठी अळू खाल्लेला हा चांगला असतो। तर अळूची देठं देखील फायदेशीर आहेत। अळूची भाजी केल्याच्यानंतर अळूची देठं टाकून न देता अशा प्रकारे आपण उपयोग करू शकतो। तर आता ही जी देठं आहेत आपण कट केलेली ती आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारे यामध्ये पाणी निघलं जातं ते आपल्याला टाकून द्यायचं आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली आहे। आता यामध्ये आपण तेल टाकूया आणि मोहरीची फोडणी करूया। तर मोहरी छान तडतडली आहे। यामध्ये आता बारीक कट केलेला जो कांदा आहे तो टाकून घेऊया आणि मंद आचेवरती कांदा हा परतवायचा आहे आणि कांदा थोडासा लवकर परतून येण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकणार आहोत। मीठ टाकल्यामुळे कांदा हा लवकर परतला जातो आणि कढईला देखील खाली लागत नाही। आता आपला कांदा चांगला परतला आहे। यामध्ये आपण मसाल्यांचा वापर करूया। 1 चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घेतलेली आहे। तर मंद आचेवरती मसाले हे परतून घेऊया आणि यामध्ये थोडा अर्धा चमचा आपण घरगुती काळं तिखट टाकणार आहोत, ते देखील परतून घेऊया। आता यामध्ये आपण जे बारीक कट केलेले देठ आहेत ते टाकून घेऊया आणि मंद आचेवरती 1-2 मिनिटं परतून घेऊया। आता झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढूया। 2 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढूया आणि पुन्हा एकदा ही देठ आपण परतून घेऊया। या भाजीमध्ये तुम्ही डाळींचा देखील वापर करू शकता। मुगाची डाळ, तूर डाळ, हरभरा डाळ अर्धा तास आधी भिजत ठेवायची म्हणजे पटकन वाफवली जाते। तर 2 मिनिटं आता ही सर्व देठ आपण परतून घेऊया। आता यामध्ये आपल्याला अळूची पानं आपण जी चिरून घेतली होती ती टाकायची आहेत। पुन्हा एकदा परतून घेऊया। आता यामध्ये आपण जो लसूण शेंगदाणे वाटले होते ते टाकूया आणि ते देखील आता पुन्हा आपण परतून घेऊया। अळूची देठं ही नाजूक असतात आणि पटकन वाफवली जातात। तर पाहू शकता इथे मस्तपैकी आपली भाजी इथे वाफवली गेली आहे। आता पुन्हा एकदा 2 मिनिटं आपण वाफ काढूया। तर 2 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी इथे तयार झालेली आहे। आता वरून थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी अळूच्या देठांची भाजी एकदा तरी करून पहा।